नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर सविस्तर बातम्या। कत्तलीकरिता दर्यापूर मार्गाने गोवंश घेऊन जाणाऱ्या 4 चाकी वाहनाला बजरंग दलाने घेराव टाकून वलगाव येथील सिकची रिसोर्ट जवळ पकडण्यात आले। या ठिकाणी वलगाव पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांनी सुद्धा धाव घेऊन इतर 4 चाकी वाहनाचा पाठलाग केला, मात्र 3 वाहने घटनास्थळ येथून पसार झाले। या कारवाईत 9 गोवंशसह एक 4 चाकी वाहन ताब्यात घेण्यात यश आले। अमरावती शहरातील वलगाव ते दर्यापूर मार्गाने गोवंश एका 4 चाकी वाहनाने जात असल्याची माहिती मिळताच बजरंग दलाचे महामंत्री राहुल पवार, महेश मते, गौरक्षण राज सोळंके, आखाडा प्रमुख सौरव सुलताने यांच्यासह कार्यकर्त्यांनी वलगाव सिकजी रिसॉर्ट रस्त्यावर धाव घेतली। याचीच माहिती वलगाव पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांना देताच ते सुद्धा आपल्या ताफ्यासह दाखल झाले। मध्य प्रदेश येथून चांदूर बाजार मार्गाने 3 ते 4 चारचाकी वाहनात गोवंश वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्याने बजरंग दलसह पोलिसांनी संयुक्त कारवाई करून शुक्रवारी पहाटे 5:30 एका 4 चाकी वाहनाला घेराव टाकला। अशात 4 चाकी वाहन चालकाने वाहन सोडून तात्काळ पोबारा केला। एका वाहनातून 9 गोवंशला बाहेर काढून जीवनदान देण्यात आले। यासोबतच पोलीस निरीक्षक अहिरकर यांनी दुसऱ्या वाहनाचा पाठलाग केला असता 3 वाहने दुसऱ्या मार्गाने प्रसार झाले। ताब्यात घेण्यात आलेल्या 4 चाकी वाहनाची ओळख पटवली असता ते वाहन सादिक खान शेर खान अकोला या नावाने RTO विभागात नोंद आहे। या कारवाईत पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेले गोवंश प्रथमेश महाराजांच्या गोशाला मध्ये नेण्यात आले। अमरावती शहरातील शासकीय विदर्भ महाविद्यालय परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून बिबट दिसून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण अद्याप संपले नाही। आताच काही दिवसाआधी येथीलच मणिपूर लेआउटमध्ये बिबटने चांगलाच धुमाकूळ घातला होता। येथे वन विभागाने लावलेले ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट दिसून न आल्याने बिबट जंगलात निघून गेल्याचे वन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले। मात्र आता याच वन विभागाच्या कार्यक्षमतेवर वन्यजीव अभ्यासक सागर मैदानकर यांनी आक्षेप घेतला आहे। याबाबत वन अधिकाऱ्यांना प्रश्न केला असता उलट वन विभाग गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करीत आता मैदानकर यांनी वन विभाग विरोधात बेमुदत आंदोलन पुकारले आहे। VMV परिसरात मोर पक्षाला विषबाधा करून काहींनी मारले, यावर वन विभागाने कोणताच तपास केला नसल्याचा खळबळजनक आरोप सुद्धा मैदानकर यांनी केला। मणिपूर लेआउटमध्ये दिसून आलेला बिबट गेला कुठे असा सवाल सुद्धा सागर मैदानकर यांनी थेट वन विभागाला विचारला आहे।
आता याच विषयासंबंधी भीम ब्रिगेड संघटनेने सागर मैदानकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून 6 नोव्हेंबरपर्यंत वन विभागाने बिबटचे रेस्क्यू केले नाही तर वन विभाग अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. गेल्या 4 महिन्यापासून अमरावती शहरातील वेमी परिसरामध्ये बिबटने हैदोस घातला होता. आता 9 दिवसापूर्वी सुद्धा मणिपूर लेआउटमध्ये बिबटचा हैदोस पाहून तेथील नागरिक अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं. या प्रकरणामध्ये आता पुन्हा वन्यजीवप्रेमी सागर मैदानकर हे वन विभागाच्या विरोधात या ठिकाणी बेमुदत आंदोलनात उतरलेले आहे. ते कारण काय, बिबटला अद्यापर्यंत वन विभागाने जेरबंद का केले नाही, हा सुद्धा आता पूर्ण माहिती या ठिकाणी देण्याकरिता आपण जोडलेला आहे. सागर मैदानकर जे वन्यजीवप्रेमी आहे आणि अमरावती शहरामध्ये ते अनेक अपघात झालेल्या वन्यांचं त्या ठिकाणी पालनपोषण करतात. हो, काय सांगाल आपण या ठिकाणी डायरेक्ट बेमुदत आंदोलनात बसलेले आहे? नमस्कार. गेल्या काही दिवसापासून आपण बघताय की वेमी परिसरामध्ये बिबट या वन्य प्राण्याचं वास्तव्य असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि 25 तारखेला 25/10/2023 रोजी मणिपूर लेआउट येथे या बिबट्यानी नागरी वस्तीत शिरल्यामुळे खूप मोठा गोंधळ निर्माण झालेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये वन विभागाची कार्यवाही जी होती ती त्या दिवशी सुद्धा संशयास्पद होती आणि त्यानंतर ज्या उपाययोजना तात्काळ करायला पाहिजे होत्या तर या सर्व उपाययोजना न केल्या गेल्यामुळे या ठिकाणी अजूनही परिसरातील 20,000च्या वरती नागरिक भयभीत झालेले आहे. दुसरी गोष्ट की त्या महाविद्यालयामध्ये 5,000च्या वरती विद्यार्थी दररोज येणं जाणं करतात. सकाळी मॉर्निंग वॉकला 1,000 लोक तिथे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या बिबटनी जर समजा कुणावर हल्ला केला किंवा जीवितहानी जर झाली तर यासाठी वन विभाग जबाबदार राहणार का, हा पहिला प्रश्न माझा येथे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की यामध्ये वन विभागाची संशयास्पद भूमिका ही आहे की वन विभागाने जाहीर केलेलं आहे की या परिसरामध्ये बिबट आहे, परंतु तिथे त्या दृष्टीने त्यांनी रेस्क्यू टीम जी आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु या रेस्क्यू टीमचा सर्वात मोठा घोळ आहे. तो घोळ असा की या रेस्क्यू टीममध्ये त्यांनी 2 केवळ वनपाल परमनंट याच्यावरती आहेत, बाकी सर्व त्यांनी कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी भरलेले आहेत जे अशासकीय संस्थांचे सदस्य आहेत. अशा रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळेस जर या अशासकीय सदस्यांना दुखापत झाली किंवा त्यांची जीवितहानी झाली तर त्यांच्या जीवाला जबाबदार कोण किंवा त्यांच्या परिवाराला पोचण्याची जबाबदारी वन विभाग घेईल का, है ना. तर ही एक दुसरी भूमिका आहे. गेल्या 4 महिन्यापासून त्याही कर्मचाऱ्यांचे या लोकांनी पेमेंट दिलेले नाही आहे अशी खंत त्यांच्यातीलच काही कर्मचाऱ्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवली. तिसरी गोष्ट, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांची सर्वात महत्त्वाची भूमिका अशी होती कारण रेस्क्यू 165 एकराचा तो एरिया आहे. 165 एकरामध्ये सद्यस्थितीत पावसाळा संपल्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात तिथे जंगल सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये दिवसा बिबटला शोधणे आणि ट्रँक्युलाइज करणे हे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे हा बिबट निशाचर असल्यामुळे रात्रीला या ठिकाणी पिंजरे लावून पकडण्यात यावं असं आम्ही त्यांना वारंवार विनंती केलेली होती. तर वनपरिक्षेत्र अधिकारी यांची मुजोरपणाची या ठिकाणी आपल्याला प्रचिती आली की त्यांनी सांगितलं की वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा याच्यानुसार आम्ही कुठली गोष्ट करणार नाही. तर मला सांगा की बिबट या त्या भागामध्ये पॉयझनिंग मोर आहेत किंवा बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला बऱ्याचशा घटना अशा आढळून आल्या की तिथे पॉयझनिंगचे बरेचसे प्रकार होतात. तर अशा वेळी जर एखादं पॉयझन टाकून हा बिबट मारला तर किंवा उचलून घेऊन गेले मारून तर कोणाला माहीत पडणार आहे, कारण 165 एकरामध्ये तुम्ही शोधू शकत नाही आहे. आणि या ठिकाणी पिंजरे लावासाठी आम्ही त्यांना जेव्हा जबरदस्ती केली त्यावेळी त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची सुद्धा प्रयत्न केलेले आहे पोलिसांमार्फत. दुसरी गोष्ट अशी की यामध्ये त्यांचे कर्मचाऱ्यांची समोर दिवाळी असल्यामुळे आणि ड्युट्या लागल्यामुळे वास्तविक म्हणजे हे आहे की त्यांचा रोष माझ्यावरती राहणारच आहे. आणि अशाच परिस्थितीत त्यांनी 2 तारखेला रात्री मानद वन्यजीव रक्षक सावंत देशमुख व जयंत वडतकर यांच्या मार्फत त्यांनी माझ्यावर हरेरावीची भूमिका घेऊन तिथे माझ्याशी वाद घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तर एकूणच जर परिस्थिती पाहिली तर ही संशयास्पद परिस्थिती आहे. वन विभाग एकीकडे म्हणतोय की या ठिकाणी बिबट आहे पण दोन्ही टीम मिळून त्या बिबटला पकडू शकत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणता येते की हा बिबट इथून निघून गेला. जर निघून गेला तर तो कुठे निघून गेला याचा शोध वन विभागाने घ्यावा आणि ते जाहीर करावं जेणेकरून या परिसरातील नागरिक भयमुक्त होतील. तिसरी गोष्ट अशी आहे की जर त्या मादी बिबट असल्यामुळे तो गरोदर असलेला किंवा पिल्लं असण्याचे कारण वन विभाग पुढे करत आहे. जर असं आहे तर माझ्यापेक्षा जे तज्ज्ञ लोक असतील
अमरावती वन विभाग तर नाही, पण बाहेरच्या काही लोकांना बोलवून तर तुम्ही त्याची शहानिशा करून घ्यावी की बुवा या ठिकाणी तो बिबट जर खरंच गरोदर असेल तर PCCF महेश गुप्ता यांच्या निदर्शनात त्यांनी या पुढची कारवाई करावी. तर यापैकी कुठलीही गोष्ट वन विभाग करत नसल्यामुळे आणि अशासकीय सदस्य हे त्यांना सल्ले देण्याचं किंवा हे जे काम करताय, तर 2-4 ज्या संस्था आहे तर यांना जर सोडलं तर बाकी लोकांना यांनी वेठीस धरण्यास सुरुवात केलेली आहे. लोकमतला 1 तारखेला त्यांनी अशी बातमीसुद्धा प्रकाशित केलेली आहे की स्वयंभू संस्थांचा हैदोस है ना. तर आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही त्यांच्या कारवाईमध्ये किंवा त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा आमचा कुठलाही उद्देश नाही. तरी अशा ह्या सर्व प्रकरणांमुळे मला माझी शेवटची पायरी घ्यावी लागली की मला आंदोलनाला उतरावं लागलं. आणि आताही जर या अधिकाऱ्यांनी अशीच मुजोरी सुरू ठेवली तर उद्या संपूर्ण नग्न होऊन मी इथनं पायदळ नागपूर PCCF महेश गुप्ता आणि सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी जाईल. अशा परिस्थिती माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्यास किंवा माझ्या जीवाचं काही झाल्यास सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहील याची नोंद घेईल. धन्यवाद. एक प्रश्न आहे की आपण मोरांचं पॉयझनिंगचा विषय घेतला. हो ते व्हीमी पॉयझनिंगचं काही प्रमाण घटना घडली होती का असं आपण म्हणतो? हो, अशा घटना घडल्या होत्या. ज्यावेळी जलप्राधिकरणचं काम सुरू होतं त्यावेळी तिथे मजूर होते मेळघाटमधले आणि ह्या मजुरांनी आमच्या समक्ष जाळे लावलेले तिथे आम्हाला 2-3 आढळून आले. त्यानंतर एकदा पॉयझनिंग करून मोर मारून विकल्याचे सुद्धा आम्ही वन विभागाला कळवले होते. परंतु त्यावेळेसच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई त्याच्यामध्ये केलेली नव्हती. गरीब आहे म्हणून हे लोक सोडून देतात. तर ह्या कारवाया निश्चितच कुठेतरी ठोस व्हायला पाहिजे आणि यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे. बरं, एक पूर्ण आपल्याला माहिती कशी मिळाली आहे की गावणे कर्मचारी या काही एक्सपर्ट म्हणून आपल्याला माहिती आहे. हो. एक्सपर्टच्या माध्यमातून एखादी जेरबंद काय केलं नाही हे यावर काय होतं? गावनेर हे चिखलदऱ्याला आतापर्यंत ट्रेनिंगवर होते आणि दुसरे आमचे शूटर आहेत फिरोज पठाण है ना. तर यामध्ये थोडंसं राजकारणसुद्धा आडवं येत आहे की ते नसल्यामुळे त्या दिवशी ट्रँक्युलाइज करण्यासाठी जो डोज प्रॉपर भरायला पाहिजे किंवा त्यामध्ये हे करायला पाहिजे, तर ह्या गोष्टी त्या दिवशी जाणीवपूर्ण केल्या गेल्या नाही. जर आमचे आपण बऱ्याचशा न्यूज चॅनलवर बघितलं असेल, आमचे गौरव वराडे यांनी त्या ठिकाणी बिबटचं फोटोशूट केलं, बऱ्याचशा लोकांनी तिथे फोटोशूट केलं. तर अशा परिस्थितीमध्ये त्या बिबटला डार्ट करणे ही काही मोठी कठीण बाब नव्हती. परंतु अनेक कारणं यामध्ये वन विभागाने पुढे केले आणि त्या दिवशी जाणीवपूर्वक त्या बिबटला तिथनं जाऊ देण्यात आलेले आहे. आपण एक ठिकाणी ऐकलं आहे की वन विभागांचं एक म्हणणं आहे की बिबट त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. यावर काय होतं? असं जर असेल, जर हा बिबट त्या परिसरातून निघून गेला असेल तर तो कुठे निघून गेला, कारण चारही बाजूनी मानवी वस्ती आहे. जर आपण गुगल मॅपवरती VMV परिसर किंवा शासकीय अभियांत्रिकी परिसर बघितला तर 165 एकर VMV आहे आणि 185 एकर अभियांत्रिकी कॉलेज आहे. तर हे 2 एरिया जे आहे हे यांच्या वनक्षेत्रापेक्षा फार कमी आहे. तर या 500 एकरामध्ये बिबटला शोधणे हे काही मोठी गोष्ट नाही आहे. तर यांनी सर्च ऑपरेशन करून या बिबटला शोधावं. यांच्याकडे ट्रॅप कॅमेरा सिस्टीम पण असते. नक्कीच या ठिकाणी अमरावती शहरामध्ये व्हेमी परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून बिबटचा मुक्त संचार होणे ही खळबळजनक बातमी समोर आलेली आहे आणि आपण सुद्धा शेड्यूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण परिसरातील आढावा सुद्धा घेतला आहे. वन विभागाचं म्हणणं आहे की ट्रॅप कॅमेरा लावले, अद्यापर्यंत ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट दिसून आला नसल्याने बिबट निघून गेला असेल याची माहिती मिळाली आहे. मात्र बिबट कुठे गेला, जेरबंद झाला का नाही, वन विभागाच्या या सुरक्षा व्यवस्थावर सागर मैदानकर जे वन्यजीव प्रेमी आहेत त्यांनी या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे. अनेक खळबळजनक या ठिकाणी माहिती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. बेमुदत आंदोलनात ते सुद्धा बसलेले आहे. वेगळीच घटना आणखी समोर आलेली आहे की व्हेमी परिसरामध्ये मोराला पॉयझन देऊन मारण्यात आल्याची त्या ठिकाणी माहिती दिली आहे. आणि या ठिकाणी आता पुन्हा प्रश्न निर्माण होत आहे की या ठिकाणी बिबट निघून गेला आहे का, ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबटचं दृश्य का दिसून आलं नाही, अद्यापही बिबटचा शोध लावणे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती. मांडूळ हा बिनविषारी साप सापाच्या सर्व प्रजातीमधील जमिनीवरील सापातील लाजाळू व शांत स्वभावाचा हा मांडूळ साप बडनेरा नजीक वरुडा येथे एका घराच्या भिंतीत आढळून आला. प्रहार सर्प मित्रांनी या मांडूळ सापाला रेस्क्यू करून वन विभागाच्या मदतीने वन्य अधिवासात सोडण्यात आले. सापाच्या सर्व प्रजातीमधील जमिनीवरील सापातील लाजाळू व शांत स्वभावाचा हा मांडूळ साप आहे. शेपटी व तोंडात साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या सापही म्हटलं जातं. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी, तोंड शरीराच्या मानाने बारके असल्याने याला मातीत व वाळूत सहज शिरता येते. याची अधिकतर लांबी 3 फूट 3 इंच असते. लहान उंदीर, सरडे, पाल, पक्षी,
अशी त्याची खाद्य आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा हा साप मऊ जमिनीत व बिळात व कोरड्या जागेत राहणे पसंत करतो. या सापाचा वापर अंधश्रद्धेपोटी जादूटोणा करणारे मांत्रिक करीत असल्याने या सापाची लाखो रुपये देऊन तस्करी होत असल्याने ही प्रजाती लुप्त होत असल्याचे सर्प तज्ज्ञांची माहिती आहे. ही गंभीर बाब आहे. बडनेरा येथील सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष हिरा अण्णा स्वामी यांचे सहकारी परिसरात सापांना पकडून जीवनदान देत वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी पेलत आहेत. याबाबत हिरा अण्णा स्वामी यांनी सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याजवळ आपली ही माहिती स्पष्ट केली. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा साध्य दैनिक मंडळ आणि दैनिक मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांचा वाढदिवस शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. त्यांच्या मच्छीसात येथील निवासस्थानी अग्रवाल यांची गुडतुला करण्यात आली. तर याच ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. त्यांच्या निवासस्थानी शहरातील अनेक गणमान्य मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अग्रवाल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ अध्यक्ष तसेच साध्य दैनिक मंडळ आणि दैनिक मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांचा वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावर विविध क्षेत्रातून भरभरून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. सोशल मीडियावर तर हजारोंनी अनिल अग्रवाल यांच्या जीवन कार्याची माहिती स्पष्ट करून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. 3 नोव्हेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मच्छीसाद येथील निवासस्थानी अनिल अग्रवाल यांची गुडतुला करण्यात आली. रखता है जो हौसला आसमान छूने का, उन्हें परवाह नहीं होती है गिर जाने की. ऐसे हमारे बहु प्रतिभा के धनी अनिल भैया अपना जन्मदिन आप सभी लोगों के बीच में सेलिब्रेट कर रहे हैं. संजय भाव साहब और उसके बाद में फिर हमारे सारे के सारे लोग उनके सम्मान में आमंत्रित हैं. मैं प्रार्थना करता हूँ कि पहले 2-3 मिनट का समय है वो रखें और आसन जो खाली है उस पर बैठे तो जो इस कार्यक्रम को कृपा करके बैठ जाइए. जितने भी हमारे महानुभाव हैं खड़े रहने की अपेक्षा बैठना हमारे लिए वो कार्यक्रम की शोभा बढ़ाने में आपका सहयोग रहेगा, ऐसी मेरी विनंती है. कामधेनु हुताया देवुष्टवेत्वा कामसिंह चक्षुर्मय हुताशयो कामसिंह निष्ठयेत्वा भयो कामसि चक्षुर्वेत्वा विधाक्षय दीर्घतिरेजा विधाक्षयो मसिंह. याच ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. त्यांच्या निवासस्थानी शहरातील अनेक नागरिकांनी सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. सकाळी त्यांच्या निवासस्थानी शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साडी यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यासोबतच आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, शिवसेना पदाधिकारी सुनील खराटे, समाजसेवक नितीन कदम, विनोद कलंत्री, अमित मंत्री, राजस्थानी युवा मंडळ पदाधिकारीसह शहरातील अनेक गणमान्य मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अग्रवाल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. चे स्नेही अनिलजी अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. अनिल अग्रवालजी हे आज जरी यशाच्या शिखरावर असले तरी जो संघर्ष त्यांनी केला त्या संघर्षाचा साक्षी मी आहो. अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये या दोन्ही भावांनी अनिल अग्रवाल असो की राजेश अग्रवाल असो यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये संघर्ष करून आज जी अमरावती शहरामध्ये जो मान सन्मान आणि आदर मिळवला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. मी अनिलजी अग्रवाल यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वराजवळ प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून समाजकारण सुद्धा येणाऱ्या काळामध्ये घडो. आज ते अग्रवाल समाजाचे एक करते धरते सर्व आहेत आणि अग्रवाल समाज यांना एकत्रित करून लोकसेवेची आणि जनसेवेची कास त्यांनी धरलेली आहे. त्यांच्या हातून असंच परोपकाराची कामं हो एवढी या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या याला शब्दाला विनोद कलंत्री, अध्यक्ष अमरावती चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री. आज अनिल भाई के जन्मदिन के अवसर पर यहाँ आके अत्यंत प्रसन्नता हो रही है. अनिल भाई ने पत्रकारिता के माध्यम से और सामाजिक कार्य के माध्यम से जो अपना मित्र परिवार और हितचिंतकों का एक
बहुत बड़ा ग्रुप डेवलप किया है वो सही में प्रशंसनीय है। मैं मेरी ओर से और मेरे परिवार की ओर से उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं प्रेषित करता हूँ। धन्यवाद। दैनिक अमरावती मंडलचे संपादक व मातृभूमीचे संपादक, राजस्थानी हितकारक मंडळाचे अध्यक्ष, आमचे परमस्नेही जुन्या अमरावतीतलं पत्रकारिता क्षेत्रातलं एकमेव नाव अनिल भाऊ अग्रवाल। अतिशय अनिल भाऊ अग्रवाल या माणसाने विद्यार्थी जीवनापासून आईवडिलांच्या आशीर्वादाने, वडिलांच्या संस्काराने वृत्तपत्र या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि मोठं नाव या क्षेत्रात त्यांनी कमावलं। अनिल भाऊ हे नाव संघर्ष का दूसरा नाम अनिल भाऊ अग्रवाल है। म्हणजे अतिशय परिश्रमातून, कष्टाने या माणसाने, मेहनतीने आपला पेपर लोकप्रिय तर केलाच, सोबत समाजसेवा, लोकांच्या उपयोगी पडणं। आणि आम्हाला आनंद याचा होतो नेहमी की जुन्या अमरावतीमध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये एखाद्या वृत्तपत्राचा संपादक जुन्या अमरावतीतलं हे वैभव आहे की अनिल भाऊ आमच्या जुन्या अमरावतीमध्ये राहतात, हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। आणि खऱ्या अर्थानं गोसेवेचं महत्त्वसुद्धा या माणसाला कळते। अनेक लोक गोसेवेच्या फक्त गोष्टी करतात, परंतु अनिल भाऊनी 5 गायी या ठिकाणी स्वतःच्या घरी ठेवल्या, सगळं व्यवस्था गायीची ते करतात। माझ्याकडे सुद्धा 50 गायी आहे। म्हणजे ह्या गोसेवेचं खूप महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये आणि त्याचं जतन अनिल भाऊ अग्रवाल करतात, याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे। आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा देतो। ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, सुख, समृद्धी, आरोग्यम अशा सगळ्या पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देऊन त्यांना पुढील भविष्यासाठी सुयश चिंतितो। धन्यवाद। मेरा नाम सचिन ठाकरे है और अनिल भैया जी अग्रवाल जो अमरावती मंडल के संपादक हैं, काफ़ी समाज कार्य से लेके पत्रकारिता का काफ़ी बड़ा नाम है अमरावती शहर में, काफ़ी पत्रकारिता में, और मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष है और काफ़ी अच्छा काम इनका समाज के कारण रहता है। और अमरावती मंडल पेपर को इन्होंने काफ़ी बुलंदी पे पहुंचाया है। मैं ऐसे अनिल जी अग्रवाल को, मेरे गुरुवर्य हैं, इनको मैं जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ। अमरावती मंडलचे संपादक आमचे मित्र अनिल भाऊ अग्रवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज हमारे अध्यक्ष राजस्थानी हितकारक मंडल के अनिल जी अग्रवाल, उनको जन्मदिन की बहुत बहुत बधाई। राजस्थानी युवा मंडल की ओर से भी उन्हें बहुत बहुत बधाई। मेरा नाम अमित मंत्री, राजस्थानी युवा मंडल। नाम साहिल खंडेलवाल, राजस्थानी युवा मंडल का सेक्रेटरी। आज राजस्थानी हितकारक मंडल के अध्यक्ष अनिल भैया अग्रवाल जी का जन्मदिन है, तो उन्हें युवा मंडल की तरफ से ढेर सारी बधाई। धन्यवाद। मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवाला 2 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे। या निमित्त या ठिकाणी 3 नोव्हेंबरला गुरुकुंज मोझरी दास टेकडी या ठिकाणी अनेक जिल्ह्यातील भाविकांच्या पालखी दाखल झाल्या। अशातच आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पालखी पदयात्रेकरूंचे स्वागत करून पालखीचे पूजन केले। शेकडो भक्तांच्या डोक्यात भगव्या टोप्या टाकण्यात आल्या, तर आमदार ठाकूर यांनी शेकडो भक्तांचे दर्शन घेतले। यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा महिलांसोबत फुगडीचा फेर धरून आपला आनंद साजरा केला। रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांची व महिलांशी संवाद साधला। तसेच ज्या ठिकाणी भाविक भक्तांसाठी अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती।
पावसाळ्यात वाढते खासगी ट्रॅव्हल्सचे दर तात्काळ कमी करावे, ओव्हरलोड पार्सल कुरिअर वाहून नेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसेसवर तात्काळ बंदी घालावी अशा मागण्या घेऊन 3 नोव्हेंबरला शहर काँग्रेस कमिटी वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात आरटी गीतेंना घेराव घातला. अमरावती पुणे प्रवास दरम्यान आवाजावी तिकीट आकारण्याविरुद्ध धडक कारवाई करा, ओव्हर लगेज वाहन नेणाऱ्या खासगी बस चालक मालक विरोधात तपासणी मोहीम राबवा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर, माजी नगरसेवक मुन्ना राठोड, सलीम बेग, शोभा शिंदे, विजय वानखडे, सुनील जावरे, नसीम खान, पप्पू, सादिक शहा आदी उपस्थित होते. आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे जे अमरावती पुणा हे जे ट्रॅव्हल्स चालतात आणि जे सामान्य अमरावती शहरातील किंवा जिल्ह्यातील सामान्य जो प्रवासी आहे त्याची हे जे ट्रॅव्हल्सवाले पिळवणूक करतात, त्याच्यासाठी आज आम्ही RTOंना निवेदन दिलं आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांना सांगितलं की याच्यानंतर असं काही अनुचित घडलं की याले पूर्णपणे RTO अमरावती RTO जबाबदार राहील. त्याच्यानंतर काँग्रेस कमिटीच्या लोकांनी इथं काही उलटं तिलटं धिंगाणा घातला तर त्याची जबाबदारी पूर्णपणे RTOची राहील. आमचा एकच उद्देश आहे की अमरावती शहरातील व जिल्ह्यातील इथचे कमीत कमी 20 ते 25% लोकांचे मुलं पुण्याला शिकण्यासाठी आहे. बरोबर दिवाळीच्या वेळेस, उन्हाळ्याच्या वेळेस हे ट्रॅव्हल्सवाले 4,000, 5,000, 6,000 असे हे भाडे घेतात. याच्यावर कुठं ना कुठं अंकुश लागला पाहिजे. ट्रॅव्हल्सवाल्यांनाही पुरलं पाहिजे आणि लोकांनाही पुरलं पाहिजे. अशी जनतेची त्यांनी पिळवणूक करू नये म्हणून या उद्देशाने आज इथं शहर काँग्रेस कमिटीतर्फे विलासभाऊ इंगोले, किशोरभाऊ बोरकर, मुन्नाभाऊ राठोड, समीर जवंजाळ, निलेश गुहे या सगळ्यांनी आज इथं निवेदन दिलेलं आहे. आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत यांच्या नेतृत्वामध्ये मागील अनेक वर्षापासून जे नागपूर, अमरावती ते पुणा ज्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चालतात आणि ते उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा दीपावलीच्या सणामध्ये म्हणा, ते काय करतात की मोठ्या प्रमाणात प्रवासी शुल्कमध्ये मोठ्या प्रमाणात दर वाढवतात. जे रेग्युलर दर आपले 1,500, 2,000 आहे तर मग 4,000, 5,000, 6,000 अशा प्रमाणात ते शुल्क आकारतात आणि त्यांचे काही प्रमाणात वेलकम पॉईंट किंवा इतर ठिकाणी त्यांचे एजंट पण असतात. त्यामुळे काय होऊन राहिलं की जे पुण्याला असणारे किंवा अमरावतीला असणारे जे विद्यार्थी आहे किंवा जे तिथे जे नोकरी करतात त्यांच्यावर हा आर्थिक बोजा येऊन राहिला. त्यामुळे ते अमरावतीला येणं टाळतात, कारण की इतकं त्यांची आर्थिक पिळवणूक म्हणजे शक्य नाही आहे. आणि त्यानुसार हे जे आणि या सीझनमध्ये काही त्याच्या बसेस म्हणजे त्याचा फिटनेसही नसते, AC नसते, त्या गाडी व्यवस्थितही नसते, त्याचा RTOचं पासिंगही नसते, तेही त्या या दिवाळीमध्ये गाडी चालवतात आणि ते त्याच्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच हे काय करतं की यांना 100 किलोचं लगेजची परवानगी आहे, हे 500-500 किलो लगेच वापरतात त्या लक्झरीमध्ये. त्याच्यामुळे गाडीचं बॅलन्सही जाते, दुर्घटनाही वाढतात, अपघातही वाढतात. म्हणून अमरावतीच्या RTO गीते साहेबांनी या शुल्कावर नियंत्रण करावं, अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल अशा प्रकारचे आम्ही आज निवेदन देण्यात आले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90(अ) गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेल्या गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे.
कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे, कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे अन्वये पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. दिवाळीच्या पूर्व शहरात अज्ञात चोरट्याने अनेक बंद घरासह अनेक व्यापारी संकुलात टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या सुमारास दाखल होऊन अनेक दुकाने फोडून लाखोंचा माल लंपास केल्याची धक्कादायक घटना भातकुली शहरात 3 नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली. या ठिकाणी व्यापारी संकुल असल्याने चोरट्याने अनेक दुकाने टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. सकाळी घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणात आता भातकुली पोलीस अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहे. भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत शहरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 3 ठिकाणी व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठाने फोडल्याची धक्कादायक घटना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. अमोल गावंडे यांच्यासह व्यापारी थेट भातकुली पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली. तर दुसरं काही नाही, अंदाजे 1,40,000 1,50,000च्या जवळपास रक्कम गेली असेल अंदाजे. यामध्ये मला साखरचं भाडं द्यायचं होतं आणि गव्हाचा जो दिवाळीचा जो माल येत आहे त्या मालाचं भाडं पेड करण्यासाठी मी तो पैसा इथं ठेवलेला होता, जेणेकरून मी त्याला सकाळीच देऊ आणि संध्याकाळी 4च्या नंतर आम्ही ते जेवढी ही कॅश रक्कम आहे तेवढी बँकमध्ये डिपॉझिट न करता ते जवळ ठेवतो, दुसऱ्या दिवशी ते डिपॉझिट करतो. त्यामुळे तो राहिलेला तेवढा पैसा तो इथंच राहायला गेला आणि या अगोदर असं काही झालं नाही. त्या कारणानं अशी कुठली भीती मनात नव्हती, म्हणून इथं पैसे ठेवले आणि नकळत ही घटना काल रात्री 3-3:30च्या दरम्यान घडलेली आहे. हे मला सकाळी 6-6:30च्या दरम्यान माहीत पडलं की अशी घटना झालेली आहे. मी येऊन पाहिलं तर इथं असाच प्रकार दृष्टीस पडला. लगेच मी पोलीस स्टेशनला जाऊन भातकुली पोलीस स्टेशनला जाऊन एक तक्रार नोंदवली. व्यापारी त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोरटे विरुद्ध भातकुली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 380/457 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली पोलीस करीत आहे. बँकेत रक्कम जमा करायला किंवा काढायला जाणाऱ्या ग्राहकांनो, आपण आणलेल्या रक्कमवर आपण स्वतः दक्ष राहून लक्ष ठेवा, अन्यथा आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. अशीच पश्चातापाची वेळ परतवाडा शहरातील पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकावर आली आहे. बँकेत 2.5 लाखाची रक्कम जमा करायला आलेल्या ग्राहकावर आधीच एक युवती पाळत ठेवून होती. तो ग्राहक रांगेत उभा राहून त्याने आपल्या जवळील रोकड असलेली बॅग खाली ठेवली आणि नजर हटताच त्या युवतीने बॅगेतील 2.5 लाखाची रक्कम काढून सोबत असलेल्या महिलेजवळ देऊन दोघी काही क्षणात रफूचक्कर झाल्या. हाच प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावरूनच आता परतवाडा पोलीस दोघींच्या शोधात लागले आहे. नागरिकांनो, आपल्याला आमच्या सिटी न्यूज वतीने दिवाळीच्या पर्वावर सावधान म्हणण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या पर्वात सर्वत्र खरेदीची धामधूम असते. कोणी खरेदीच्या कामात तर अनेक नागरिक शेती उत्पादनातून किंवा दुसऱ्या व्यवसायातून आलेली आर्थिक कमाई आपल्या बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळमध्ये व्यस्त असतात. मात्र अशा वेळी आपण दक्ष राहिले नाही तर आपल्याला मेहनतीची कमाई काही क्षणात गायब झाली समजा. अशीच धक्कादायक घटना परतवाडा शहरातील पंजाब नॅशनल बँकेत घडली. परतवाडा येथील ज्येष्ठ चौक येथे स्थित पंजाब नॅशनल बँक शाखेमध्ये 3 नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी 10 वाजता दरम्यान नरसाड येथील अमोल देवीदास मोकार नामक युवक रेडियंट गॅस सर्व्हिसेस या कंपनीमध्ये रोख रक्कम भरण्यासाठी बँकेत दाखल झाला. सणासुदीचे दिवस असल्याने येथील पंजाब नॅशनल बँकेत ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली होती. रांगेत उभे राहून कॅश काउंटरवर रक्कम जमा करण्यासाठी अमोल मोकार युवक रांगेत उभे होते.
त्याच्याच बाजूच्याच खुर्चीवर एक युवती त्याच्याजवळ असलेल्या बॅगवर लक्ष देऊन होती. अमोलने बॅग आपल्या पायाजवळ ठेवताच त्या युवतीने मोठ्या चालाकीने बॅगेतील तब्बल 2.5 लाखाची रक्कम काही क्षणात काढून तिचे साथीदार असलेल्या महिलेजवळ देऊन दोघी तात्काळ रफूचक्कर झाल्या. हाच घडलेला चोरीचा संपूर्ण प्रकार बँकेत असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. येथे पंचनामा करून CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत असलेल्या महिलेच्या शोधात रवाना झाले. परतवाडा येथील जयस्तंभ चौक नगीचंच इथं पंजाब नॅशनल बँक आहे आणि जयस्तंभ चौकच्या जवळ या पंजाब नॅशनल बँकेमध्ये आज सकाळी 2.5 लाख रुपये चोरी होण्याची घटना झालेली आहे. एका मुलीने ही या घटनेला हे दिलेलं आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झालेली आहे आणि या घटनेची परत पोलीस स्टेशन येथे सुद्धा तक्रार झालेली आहे. मी कॅमेरामॅन मुलीसोबत नितेश. अमरावती शहरसह ग्रामीण भागात सुद्धा नवीन मालमत्ता कर आकारणीला सुरुवात झाली आहे. अंजनगाव सुरजी तालुक्यात सुद्धा अनेकांना नवीन कर आकारणी भरमसाठ येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. याच कर आकारणीच्या विरोधात आता अंजनगाव सुरजी शहर काँग्रेस कमिटी आक्रमक होऊन नवीन कर आकारणीचा विरोध दर्शविला आहे. यामुळेच पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर नवीन कर आकारणी विरोधात अर्ज संकलन केंद्र टाकण्यात आले. या केंद्राला अंजनगाव सुरजी शहरातील मालमत्ता धारक यांनी अर्ज संकलन केंद्रावर शेकडो नागरिकांनी शेकडो अर्ज दाखल केले. अंजनगाव सुरजी नगर परिषदेमार्फत शहरातील मालमत्तेचे मोजमाप करून नवीन कर आकारणी करण्यात आली आहे. ही आकारणी अवाढव्य असून ती सामान्य मालमत्ता धारक यांना न झेपणारी आहे. या नवीन कर आकारणीचा सर्वत्र स्तरातून विरोध होत असून करण्यात आलेली कर आकारणी कमी करण्यात यावी यासाठी आज अंजनगाव सुरजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर नवीन कर आकारणी विरोधात अर्ज संकलन केंद्र टाकण्यात आले. या केंद्राला अंजनगाव सुरजी शहरातील मालमत्ता धारक यांनी अर्ज संकलन केंद्राला प्रचंड प्रतिसाद देऊन कर आकारणी मान्य नसल्याचे शेकडोंच्या संख्येने अर्ज दाखल केले. संकलन करण्यात आलेले अर्ज हे प्रशासनास देऊन आकारण्यात आलेला कर कमी करण्यासाठी भाग पाडू. असे न झाल्यास नवीन कर आकारणी विरोधात कोर्टात सुद्धा याचिका दाखल करू अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली. नगर परिषद ने जो अवाजवी कर जनतेवर आकारला हा एक राक्षसी कर आहे. कर आकारताना किंवा वाढ करताना हा 10%, 15%, 20% अशी काहीतरी मर्यादा असायला हवी. मात्र यांनी कर आकारणी करताना 300% ते 500%, 600% पर्यंत कर आकारणी वाढवली. हा सर्वसाधारण जनतेचा जीवघेणा खेळ करून राहिली ही सरकार. या आधीच्या बॉडीनी जी एजन्सी नेमली त्यांना यांनी प्रत्येक घराच्या मोजणी करता जे निर्देश दिले तेव्हा जर यांनी त्यांना सांगितलं असतं की आकारणी करताना अशा प्रकारे करावी, मात्र यांनी कोणतेही हे न करता यांनी स्वतःच्या फायद्याकरता व स्वार्थाकरता ही एक प्रायव्हेट एजन्सीला काम देऊन सर्वसाधारण जनतेचा जीव घेण्याचा हा प्रयत्न करीत आहेत. या गोष्टीला विरोध करण्याकरता आम्ही सर्व लोकांचे इथे अर्ज संकलन करीत आहोत. ही अर्ज आम्ही नगर परिषदेलाही देणार आहोत आणि पुढे कोर्ट कार्यवाहीसाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. तसेच माननीय आमदार साहेबांशी आमचं त्याबद्दल बोलणं झालं आहे. मंत्रालयातून ही जी अवाजवी कर आकारणी केली आहे ती पण दुरुस्त करून घेण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. संत तुकडोजी महाराजांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवाला गुरुकुंज मोझरी येथे देश विदेशातील लाखो भक्तांनी हजेरी लावून 2 नोव्हेंबरला दुपारी 4:58 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी चारही बाजूने नुसतं भाविकांची गर्दी दिसून आली. यावेळी सर्व धर्मांच्या धम्मगुरूच्या वाणीतून प्रार्थना सादर करण्यात आल्या. अमरावती नागपूर ये-जा करण्यासाठी येथून दुसरा पर्यायी मार्ग दिल्यानंतर सुद्धा अनेक वाहन चालकांनी याच मार्गाचा अवलंब केल्याने रस्त्यावर शेकडो वाहने थांबली होती. देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृतीपूर्ण शोकाने प्रत्येकाच्या हृदयात एक वेगळी स्मृती निर्माण झाली होती. देशाला सर्वधर्म संभावनेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 2 नोव्हेंबरचा पुण्यतिथी महोत्सव अजरामर ठरला.
राष्ट्रसंतांचे महानिर्वाण मराठी पंचांगानुसार अश्विन वैद्य पंचमीला, इंग्रजी पंचांगानुसार शुक्रवारी दिनांक 11 ऑक्टोबर 1968 साली सायंकाळी 4:58 झाले होते. तेव्हापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांच्या विचारांचे सर्व धर्म पंथातील गुरुदेव प्रेमी व भाविक भक्त या दिवशी गुरुकुंज आश्रमात येऊन श्रद्धांजली अर्पण करीतात. मागील 54 वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केले जाते. मज वेळची गुरुकुंजाचे आवडतो मज कन तिथला या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या विविध भागातून पालख्या, दिंड्या, पथकासह लाखो भाविक श्री गुरुदेव की जय, श्री गुरुदेव की जय असा जयघोष करीत खंजिरी भजन व टाळ्या वृंदकासह हरिनामाचा गजर करीत सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेल्या गुरुकुंज आश्रमात येतो. राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याची प्रेरणा घेण्याची व संकल्प करण्याची ही वेळ असते. त्यानिमित्त तुकडोजी महाराजांच्या या भव्य दिव्य विश्वव्यापक कार्याची महती शब्द व सुरांच्या माध्यमातून उपस्थित लाखो जनसमुदायाला करून दिली. सामुदायिक ध्यान व प्रार्थनेच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देणाऱ्या तुकडोजी महाराज नावाच्या कर्मयोगाने मानवतेच्या महापुरुषाने अध्यात्माचा विज्ञानाशी संयोग साधणाऱ्या संतांचे महानिर्वाण झाले होते. तेव्हापासून त्यांच्या विचाराची व कार्याची ज्योत तेवत ठेवण्याच्या उद्देशाने आणि सहकार्याची प्रेरणा देण्यासाठी हा मौन श्रद्धांजलीचा भावोत्कट कार्यक्रम श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने येथे आयोजित केला जात असतो. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभाव से धब्बे सारे चूर हो, अध्यात्मक ओ विज्ञानों के सहयोग से सब सुखी हो, सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग की. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी 3 वाजता गुरुदेव हमारा प्यारा या अर्चना गीताने सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रसंतांच्या भव्य दिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्दसुरांच्या माध्यमातून लाखो जनसमुदायाला करून दिली गेली. सुमारे 2 तास लाखोचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वासात्मक व कार्याचा त्यातून भासणाऱ्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसला होता. महाद्वारावरील विशाल घंटेचा निदान होता. ठीक 4:58 शिस्तबद्ध पद्धतीने लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर चलाना भाई नाम गुरु का चलाना तसेच आरती, राष्ट्रसंता ही आरती व सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. तसेच यावेळी हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांच्या प्रार्थना त्यांच्या धर्मगुरूंकडून करण्यात आल्या. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात येऊन यात्रेत दुकाने, भोंगे काही वेळाकरिता बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र निव्वळ शांतता पसरली होती. निव्वळ शांततेत अतिशय शिस्तबद्धतीने मौन श्रद्धांजलीचा भावपूर्ण सोहळा पार पडला. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे संचालक मंडळ अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक कीर्तिकुमार भांगडिया, संचालक सुरेंद्र भुयार, सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोधे, माजी कुलगुरू डॉक्टर S.N. पठाण, विश्वनाथ कराड, डॉक्टर विजय परबत, ॲडव्होकेट सचिन देव, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे राज्यातील आजीवन जीवन शाखा प्रमुख, सर्व प्रचारक, कार्यकर्ते, धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।